भारतीय जनता पक्षाच्या नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या या निवडणुकीच्या प्रचारार्थ आता थोड्याच वेळात राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री हे नांदेडला पोहोचले आहेत। मला थोडं विस्तृत बोलायचं असल्यामुळे मी अधिक वेळ सुरुवातीलाच घेणार आहे, नंतर पंकजाताई बोलतील आणि मग मुख्यमंत्री बोलतील। आपल्या सर्वांचं मी प्रथम नवीन वर्षाच्या निमित्ताने मनपूर्वक स्वागत करतो, आपल्याला शुभेच्छा नांदेडवासियांना या ठिकाणी देतो। मित्रहो, आज नांदेडकरांच्या साक्षीने मान्य देवाभाऊंच्या उपस्थितीत नवीन नांदेड, विकसित नांदेड, सक्षम नांदेड आणि आधुनिक नांदेडचा संकल्प व्यक्त करण्याकरता आपल्याला या ठिकाणी देवाभाऊंचं स्वागत करायचंय आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला महाराष्ट्राचं विकसित महाराष्ट्र, विकसित मराठवाडा आणि विकसित नांदेड सुद्धा आपल्याला त्यांच्या माध्यमातून करून घ्यायचं आहे। आणि त्यांचं स्वागत फक्त पुष्पगुच्छांनी आम्ही फक्त तेवढंच करणार नाही, या सर्व संकल्पनेला मूर्त स्वरूप देऊन मराठवाड्यातलं एक महत्त्वाचं शहर म्हणून नांदेडला आम्ही या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आणि आदरणीय देशाचे यशस्वी पंतप्रधान मोदी साहेबांच्या माध्यमातून आपल्याला नांदेडचा चेहरा मोहरा पुढच्या काळामध्ये याच्यापेक्षाही चांगला करायचा। चांगलं केलंच आहे, मागच्या कालावधीमध्ये भरपूर चांगलं केलं आहे, परंतु आगामी काळात त्याच्यापेक्षा पुढची झेप आपल्याला घ्यायची आहे। आणि म्हणून प्रथम मी या ठिकाणी आपल्या निवडणुकीच्या प्रभारी पंकजाताई मुंडेंचं जोरदार टाळ्यांनी आपण या ठिकाणी स्वागत करावं। ताईंना वेळ अधिक मिळावा म्हणून मी अगोदर बोलतोय। मित्रहो, आपल्या सर्वांना कल्पना आहे, मी फक्त बोलणारा नाही आहे, जे मी बोलतो ते मी करून दाखवतो। आजवरचा नांदेडवासियांचा अनुभव आहे। एक बार मैंने ठान ली कोई काम करने की तो फिर मैं अपने आप की भी नहीं सुनता हूं। माझं म्हणणं एवढंच आहे की आगामी काळामध्ये भरपूर काम करायचं आहे मित्रहो, आणि आपल्याला देवाभाऊंनी सुद्धा, मोदी साहेबांनी सुद्धा या सगळ्या मागच्या कालावधीमध्ये भरपूर सहकार्य केलं, मदत केली। 5 वर्षापूर्वीचं नांदेड जालना समृद्धी महामार्गाचं काम आता वेगाने सुरू आहे। आपण संकल्प केला, कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली। 500 खाटांचं सामान्य रुग्णालय आपलं जे जिल्ह्यातलं आहे त्यालाही मंजुरी देवाभाऊंनी दिली। नांदेडच्या कॅन्सर हॉस्पिटलला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कॅन्सर हॉस्पिटल, त्या ठिकाणी त्याला मंजुरी जवळ 209 कोटी रुपये देवाभाऊंनी उपलब्ध करून दिले। आणि कॅन्सर सारख्या असाध्य अशा रोगावर मात करण्यासाठी लवकरच शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कॅन्सरच्या उपचाराकरता युनिट आपलं सुरू होणार आहे। वंदे भारत सुरू झाली, विमानसेवा मुंबईची सुरू झाली। नांदेड शहर आज देशातल्या 6 महत्त्वाच्या शहरांना जोडलं गेलेलं आहे। मुंबईला आहे, नुकतीच आम्ही कमिटमेंट दिलं होतं की आम्ही मुंबईची सुरू करू, दिल्ली सुरू आहे, अहमदाबाद सुरू आहे, बँगलोर सुरू आहे, हैदराबाद सुरू आहे, पुणे सुरू आहे। लवकरच अन्य शहरांना सुद्धा एक नांदेडचं विकासाचं हे प्रतीक आहे। पायाभूत सुविधा निर्माण झाल्या, रेल्वे सुविधा निर्माण झाली, विमानसेवा निर्माण झाली, नागरी सुविधा अधिकाधिक मजबूत करण्याचा प्रयत्न आहे। आणि या सगळ्या गोष्टीसाठी मित्रहो, आपण पाहाल कवठ्याच्या परिसरामध्ये न्यायालयाच्या 2 टोलेजंग इमारती 300 कोटी रुपये खर्च करून आज त्या ठिकाणी टोलेजंग इमारती उभा टाकलेल्या आहेत। ही प्रगती आपल्याला दिसते आहे। तुम्हाला काही भाषण करून आम्ही सांगतो यातला भाग नाही आहे, तुम्ही ही प्रगती पाहताय की काय काय नांदेडला सुरू आहे। नांदेडला आपण राजमाता जिजाऊ सृष्टी आपण उभारलेली आहे। हनुमानगड परिसरामध्ये संत महात्मा बसवेश्वरांचा पुतळा, हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्य वसंतराव नाईकजींचा पुतळा आपण कबूल केला होता आणि ते पण आपण करतोय। आणि अहिल्याबाई होळकरांचा सुद्धा पुतळ्याचं भूमिपूजन नुकतंच झालेलं अमित भाई शांत आपल्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते।
मला सांगायचं एवढंच आहे मित्रहो, आपण संधी तुम्ही मला दिली, राज्याचा मी खासदार झालो, आमदार झालो, मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो, या सर्व संधीचा फायदा नांदेडला झुकतं माप द्यायचं काम आम्ही नेहमी केलेलं आहे, याची वेगळं सांगायचं गरज नाहीये मला. आणि त्यामुळे मला फक्त एवढंच सांगायचं आहे, सत्तेमध्ये असताना असो किंवा सत्तेमध्ये नसताना असो, विकसित महाराष्ट्र, विकसित नांदेड, मोदी साहेबांनी अभिवचन दिले या देशाला की 2047 पर्यंत विकसित देश, विकसित भारत. देवाभाऊंनी सांगितलंय विकसित महाराष्ट्र, आणि विकसित महाराष्ट्राबरोबर आता ते सांगणार आहेत विकसित नांदेडची कहाणी. आणि म्हणून मित्र, मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे, आपला जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे. बघा आपण जाहीरनामा, मागच्याही जाहीरनामा पहा, मागच्याही जाहीरनामा मी अन्य पक्षात असताना सुद्धा त्याची पूर्तता केली, आणि आजचा जाहीरनामा सुद्धा पुढील 5 वर्षाचा रोडमॅप आपला जो आहे त्याची सांगता, आपण त्याची पूर्तता करण्याकरता आपलं सरकार, देवाभाऊंचं सरकार हे यासाठी आपल्याला निश्चित फायदेशीर राहणार आहे, यावर शंका घ्यायचं कारण नाही. विरोधकांचा अजेंडा काय आहे? फक्त शिव्या. मला आश्चर्य वाटतंय, अरे तुम्ही निवडणुकीला उभा, ठीक आहे, आम्ही तक्रार नाही, आमची तक्रार नाही, तुम्ही आमच्या विरोधात टाकलं, आमची तक्रार नाही आहे, पण काय नांदेडला काय देणार? अशोक चव्हाणांना शिवा हाच तुमचा अजेंडा आहे का? नांदेडवासियांना कोणी कोणाला शिव्या देण्यामध्ये स्वारस्य नाही आहे. नांदेडवासियांना कमिटमेंट पाहिजे की पुढील 5 वर्षांमध्ये आमचे सगळे प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला या सगळ्या गोष्टी करण्याकरता आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे, मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, या सगळ्या गोष्टीची पूर्तता करण्याकरता मित्रहो आपल्याला ताकद द्यावी लागणार आहे. आपल्याला फक्त आश्वासनं नाही, आमच्या आश्वासनाची पूर्तता करण्याकरता तुमची ताकद, तुमची एक मिनिट निघायला सांगा निरोप देऊन टाका. त्यामुळे मला फक्त एवढंच सांगायचं आहे, बरीच जण बोलतात, आश्वासनं देतात, पूर्तता होत नाही, आम्ही त्यातले नाही. हे अनुभव तुमचा आहे, मला काय वेगळं सांगायची गरज आहे का? तुमचा अनुभव आहे. आम्ही जे आतापर्यंत बोललेलो आहे त्याची आम्ही पूर्तता केलेली आहे, आणि म्हणून नांदेडवासियांचा विश्वास अशोक चव्हाणांवर आहे. त्याबद्दल आपले लाख लाख धन्यवाद आपल्या सर्वांचे. आणि म्हणून मला पूर्ण विश्वास आहे, भाजपाचे सर्वच्या सर्व उमेदवार आपण चांगल्या मताधिक्याने आणून बहुमताला आम्हाला तुम्ही साथ देणार आहात. मित्रहो, आमच्याकडे आत्मविश्वास आहे, आमच्याकडे प्रामाणिकता आहे, आमच्याकडे विश्वासार्हता आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मोदीजींचं आणि देवेंद्रजींचं कर्तृत्व आहे, कर्तबगारी आहे, ज्याच्यामुळे हे सगळं काम होणार आहे. ट्रिपल इंजिन ज्याला आपण म्हणतो ना, ट्रिपल इंजिन, सगळ्यात मोठं इंजिन, देशाचं मोठं इंजिन म्हणजे नरेंद्र मोदींचं पॉवर हाऊस आहे. मोदी साहेबांच्या ताकदीने देश चाललाय. महाराष्ट्राचं इंजिन देवाभाऊ, नांदेडचं छोटंसं इंजिन अशोक चव्हाण आहे, असं मी म्हणणं चुकीचं ठरणार. बरोबर आहे की नाही? आणि मग 3 इंजिनने डब्बे खेचले तर आपली गाडी पुढे जाईल की नाही, असा विषय आहे. आणि म्हणून आपल्याला उगाच कोण काहीतरी बोलतंय, काहीतरी सांगतंय, हे आपल्याला नुसतं फसवण्याचं काम आहे. तुम्ही विचारा तुमचं विकासाचा एजेंडा काय, तुम्ही काय करणार आहात, याच्यावर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. मित्र हो, कोणाच्या भूलथापा, लोकांना शिवाय शाप देणं हा काही एजेंडा होऊ शकत नाही. लोकांना उमेदवार मिळाले नाहीत, आणि म्हणून शेवटी उमेदवारी मागे घेतल्यानंतर उत्तरमध्ये आघाडी नाही आणि दक्षिणमध्ये आघाडी, असं कसं घडतं? एक पक्षाचे 2 विषय, उत्तरमध्ये आघाडी, दक्षिणमध्ये आघाडी नाही, दक्षिणमध्ये आघाडी, उत्तरमध्ये आघाडी नाही. अशा स्वरूपाची गमतीदार परिस्थिती आज या विरोधी पक्षाची झालेली आहे. आणि त्यामुळे मला एवढं सांगायचं आहे, हे सगळं कशा करता? उमेदवार मिळत नाहीत, माणसं मिळत नाहीत, आणि तुम्ही आम्हाला तत्वज्ञान सांगता. आता नांदेडच्या जनतेने ठरवायचं आहे की आता हे कसं काय आपल्याला चालवायचं पुढचं काम. मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे
की नांदेड हे फक्त माझं घर नाही, नांदेड जिल्हा माझ्यासाठी फक्त मतदारसंघच नाही, नांदेड ही माझी आस्था आहे, माझी अस्मिता आहे आणि माझा अभिमान आहे. मित्र, मला मुद्दाम या ठिकाणी सांगायचा. मित्र, आपण एखाद्या लाटेत सुरू झालेलं आमचं राजकारण नाही आहे. हे राजकारण म्हणजे समाजकारण आहे. शंकरराव चव्हाण साहेबांनी 1952 मध्ये या शहराचे पहिले नगराध्यक्ष शंकरराव चव्हाण साहेब होते. तेव्हापासून म्हणजे 73 वर्ष झाली या गोष्टीला. शंकरराव चव्हाण साहेब पहिले नगराध्यक्ष होते नांदेडचे. 73 वर्ष झाले या लोकसेवेला आणि विकासाचं परंपरा आम्ही आजही ती कायम ठेवलेली आहे. आजही आमचं सर्व कुटुंब नांदेडच्या सेवेमध्ये कार्यरत आहे. हे सांगायला मला अभिमान आहे. मित्र, मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. नांदेडवासियांनी नेहमी आम्हाला साथ दिली, प्रेम दिलं, सहकार्य दिलं. त्या ऋणातून कधी आमची उतराई आम्ही करू शकत नाही. एवढं प्रचंड प्रेम तुम्ही लोकांनी विश्वास व्यक्त. आज नाही, 73 वर्ष शंकरराव चव्हाण साहेबांची कारकीर्द नगराध्यक्ष म्हणून सुरू झाली. त्याला 73 वर्ष पूर्ण होत असताना नांदेड वासियांचा विश्वास आम्ही संपादन केला, प्रेम संपादन केलं. त्याचा परिपाक आपण पाहतो की अशोक चव्हाण आज देवेंद्र ब्रेवा भाऊंच्या बरोबर आम्ही खांद्याला खांदा लावून काम करत आहोत. मोदीजींचा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे आणि या माध्यमातून, या सत्तेच्या माध्यमातून नांदेडचं भवितव्य आणि भविष्य घडवण्याकरता मित्र, मला एवढंच या निमित्ताने सांगायचं आहे की आम्ही तुमच्या ऋणातून कधी उतराई होता येणार नाही. एवढं प्रचंड प्रेम आपण सर्वांनी केलेलं आहे. मला मित्र एवढं सांगायचं आहे, राजकारणामध्ये चढ उतार येत राहतात, चांगले वाईट दिवस येतात, पण आम्ही नांदेडचा विचार कधी सोडला नाही. नांदेडला कधी सोडलं नाही. दिवस कसेही असोत, सत्तेमध्ये असो नसोत, या सगळ्या गोष्टी मित्र आम्ही नांदेडवासियांच्यासाठी कधीही दूर झालेलो नाही. नांदेडवासियांचं आमचं नातं हे असं आहे, ये फेविकॉल का मजबूत जोड़ है, फेविकॉल कभी छूटता नहीं, वैसा हमारा नाता नांदेड से है. आणि त्यामुळे ये फेविकॉल का जोड़ है ज्याच्या माध्यमातून नांदेडला आम्ही नांदेडचे नांदेडवासी आमच्या अशा प्रकारचं प्रेमाचं नातं हे या ठिकाणी मुद्दाम आपल्याला नमूद केलं पाहिजे. मित्रहो, आपण आमच्या बाजूने कौल द्याल, चव्हाण कुटुंबावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त कराल आणि आपण आमच्या मित्रपक्षातला एक त्यावेळेस ज्यावेळेस 16 तारखेला निकाल येईल, 16 तारखेला 15ला मतदान आपण भाजपला कराल, कमळावर कराल, यात शंका नाही मला. पण 16 तारखेला ज्यावेळेस निकाल येईल त्यावेळेस विरोधी पक्षातले नेते आमचे एक दुसऱ्याला विचारतील, भाई ये दीवार क्यों नहीं टूटती. पण पाहिलं असेल, भाई ये दीवार क्यों नहीं टूटती. मैं बताऊंगा, ये दीवार हमारी इतनी मजबूत है कि नांदेड़ के विकास में जो अड़ेगा, बीच में आएगा, उसको उखाड़ने की ताकत इस हमारे सीमेंट में है, भाजपा के सीमेंट में है.